नेमकं काय भावना आहे तुमच्या? भाऊंनी जे त्यांच्या 15 वर्षाच्या काळात जे कष्ट केलं तालुक्याच्या विकासासाठी त्याचा हा खऱ्या अर्थानं विजय आहे। भाऊंनी गेले 15 वर्ष अहोरात्र तालुक्यासाठी आणि तालुक्याच्या लोकांसाठी अहोरात्र कष्ट केलं आणि त्या कष्टाचा हा एवढा मोठा विजय आहे। तुमच्या भागात नेमकी काय काय कामं झाली आतापर्यंत? विकास कामं इतकी मोठी झालेत, आजचा विजय त्याच्या जीवावर आहे। विकास काम भाऊंनी केलेलं काय सांगायची गरज नाही। गावोगावी जाल तिथे तुम्हाला विकास काम भाऊंच्या कामाचा बोर्ड दिसेल। विधानसभेच्या अनुषंगाने नेमकं काय आहे? येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही भाजपला पाठिंबा देणार का? नेमका काय विषय असेल? येणाऱ्या विधानसभेच्या आमचा विधानसभा नाही त्याच्यानंतरच्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत आम्ही भाऊंचे कार्यकर्ते आहोत। भाऊ जिकडे जातील त्यांच्या बरोबर आम्ही असतो नेहमीच। आमचा ह्याच पद्धतीने आमचा कार्यक्रम आहे। भाऊंना सोडून आम्ही कुठेही जात नाही। भाऊ जिथं असतील जिथं म्हणतील तिथं आम्ही काम करत असतो। हे सगळे कार्यकर्ते हे भाऊंचे आहेत। भाऊ जे दिशा देशील त्या दिशेच्या पाठीमागे आम्ही 100% अहोरात्र काम करू। आणि मराठी गटात भाऊंचं पाण्याचं मोठं काम आहे आणि त्या पाण्याच्या कामामुळे इथं कायमस्वरूपी आज नव्हे अजून इथून पुढचे 20 वर्ष भाऊंना कायमच आघाडी दिसेल। सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा पाले किल्ला होता, पण एकही आमदार महाविकास आघाडीचा विचार नाही त्याचा। आज एकही नाही, भाऊंचं कष्ट आहे त्याच्या मागे। आणि आज मानमध्ये भाऊंना एवढा मोठा जो फरक पडलेला आहे ते भाऊंना एक मंत्रीपद मिळणार आहे अशी लोकांची भावना आहे आणि त्याच्यामुळे एवढा उद्रेक झाला मताचा। शेखर पण आमदार होणार आहेत। शेखर भाऊंना मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय आणि त्यामुळे शेखर गोरेंना त्यांना आमदार करावं लागेल। एवढा मोठा शेखर भाऊंचा गोरे भाऊंचा शेखर भाऊंचा। जयकुमार गोरे चौथ्यांदा आमदार झाले, काय सांगाल? त्यामागे त्यांचं विकास काम महत्वाचं आहे। ज्या शेतामध्ये कुशलच फक्त दिसत होतं ते आता हिरवीगार शेती केलेली आहे। ऊस मान तालुक्यात बघायला नव्हता, हिरवागार ऊस आहे आणि त्यांचा केवळ विकास हाच बोलतो। 52,000 मताधिक्य घेऊन ज्यावेळी ते विजय होतात त्यावेळी त्यांचा विकासच महत्वाचा ठरलेला आहे। जयकुमार गोरे, शेखर गोरे आणि जयकुमार गोरे एकत्र आले, काय त्याच्यामुळे फायदा झाला वाटते तुम्हाला? अतिशय फायदा झालाय। राम लखन एकत्र आल्यासारखं झालेलं आहे, उलट पाठबळ मिळालेलं आहे आणि त्यामुळे काय झालंय सातारा जिल्ह्यामध्ये भाजपच सरकार लागलेलं आहे। 8च्या 8 ठिकाणी भाजप लागलेला आहे। सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा पाले किल्ला होता, शरद पवारांचे मोठं साम्राज्य निर्माण झालेलं होतं, तरी पण आता ते संपलेलं आहे, काय सांगा? तडा गेलेला आहे, बाले किल्ल्याला तडा गेलेला आहे। केवळ या मागे एकच ध्येय आहे, शेखर भाऊ आणि जया भाऊ यांचं विकास काम। जनतेनं त्यांना त्यांच्या विकासाचा मोबदला दिलेलाच आहे।